guys, myself Gulab Thumre and welcome to the channel Adrian Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ऑक्झन्स कंप्लीट केलं होतं. ऑक्झन्सचे एकच ट्रिक लक्षात ठेवायची, दॅट इज ते पूर्ण प्लांटच्या ग्रोथसाठी लक्षात ठेवा. प्लांटच्या ग्रोथसाठी म्हणजे सगळं जे काय असेल ते सगळं प्लांटच्या ग्रोथसाठी, म्हणजे प्लांट जेवढं काय हेल्पफुल होईल ते सगळं प्लांटसाठी करतं. ओके, आता जिब्रिलियन्स जे आहेत ना, जिब्रिलियन सगळं म्हणजे ऑलमोस्ट ॲक्टिव्हिटी जेवढ्या काय जे ह्युमनसाठी जेवढ्या फायदेफुल असतील ना त्या ॲक्टिव्हिटीज ह्युमनसाठी करते, दॅट इज द जिब्रेलियन. ओके, बस एवढं लक्षात ठेवायचं आजच्या लेक्चरमध्ये, दॅट इज द जिब्रिलियन्स फॉर ह्युमन. ओके, डन. जस्ट 1 मिनिट. जिब्रिलियन्स फॉर ह्युमन. ओके, जिब्रिलियन्स आर अनदर काइंड ऑफ प्रोमोटरी PGR. ओके, पहिला आजचं काय लेक्चर आपलं, दॅट इज द GIBREINS. हँडरायटिंग थोडंसं खराब आहे यार, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. Gibrilians are another kind of promoter. Yes, there are more than 100 Gibrilians. Okay, 100, more than 100. Okay, त्याला पाहिलं. त्यानंतर widely organized such as GA1, GA2, GA3 and so on. Okay, that is the GA1, GA2 and so on. That's it. However, GA3 was the one of the first Gibrilian to be discovered. Okay, पहिलं कोणतं डिस्कवर झालेलं, दॅट इज द GA3 first discovered, that is the first and remains the most intensively studied form. All GAs are acidic. हे कसे असतात? All gibrilic acid are acidic. ओके, विचारू शकतात म्हणजे किंवा स्टेटमेंट देऊ शकतात की all GAs are acidic or basic, सो देऊ शकतात. सो दे आर acidic. They produce wide range of physiological responses in plant. Their ability to cause increase in length of the axis to increase the length of the grapes. Yes, increase length of the grape stalks. That's ते सगळं ह्युमनला जेवढा ह्यातनं फायदा होईल त्यासाठी ह्याचे फंक्शन असतं. इनक्रीज काय ग्रेप स्टाक्स लेंथ. ओके, ग्रेप स्टाक्स लेंथ. ओके, त्यानंतर जिब्रिलियन्स कॉजेस फ्रूट लाईक ॲपल इलॉंगेट अँड इम्प्रूव्ह इट शेप, म्हणजे आपल्याला एकदम त्याचा शेप इम्प्रूव्ह करते. ओके, फ्रूट शेप इम्प्रूव्ह करते. ओके, फ्रूट शेप इम्प्रूव्ह करते. ओके, फ्रूट शेप इम्प्रूव्ह करते. विकायसाठी आपल्याला फ्रूट जर सपोज शेप एकदम कसा पण असेल तर विकू नाही शकत ना, आपल्याला खाऊ पण नाही वाटत. सो दॅट इज द ह्युमनसाठी. अगेन दे ऑल्सो डिले सिनेसन्स, म्हणजे लवकर पिकू देतात. म्हणजे सपोज लगेच पिकले लगेच खराब झाले, सो ते खराब होते ना. सो दॅट इज द डिले सिनेसन्स. काय डिले सिनेसन्स, ओके, डिले सिनेसन्स. त्यानंतर दस फ्रूट्स कॅन बी लेफ्ट ऑन द सो ॲज एक्सटेंड द मार्केट पिरियड, म्हणजे सपोज जर एखादा मार्केट पिरियड वगैरे एक्सटेंड झाला तर थोडे दिवस राहू शकते. GA3 स्पीड अप माल्टिंग प्रोसेस इन ब्रिविंग इंडस्ट्री. स्पीड अप माल्टिंग. ओके, माल्टिंग प्रोसेस इन ब्रिविंग इंडस्ट्री. शुगर कॅन, आता इथं परत अगेन शुगर कॅन स्टोर्स कार्बोहायड्रेट ॲज शुगर इन देअर स्टेम्स. स्प्रेइंग शुगर कॅन जिब्रिलियन जर नाही केलं देन एका एकरात किती जिब्रिलियनमुळे किती येऊ शकते, दॅट इज 1 एकर दॅट इज द 20 टन्स पर एकर. ओके, एवढंपर्यंत वाढू शकते. स्प्रेइंग जुवेनाइल कॉनिफर्स ऑल विथ GAs हॅस्टन्स द मॅच्युरिटी पिरियड. हॅस्टन्स मॅच्युरिटी पिरियड, हॅस्टन्स मॅच्युरिटी पिरियड. ओके, PARIOD मॅच्युरिटी पिरियड, thus leading to early seed production. Gibrilians also promote bolting. ओके, दॅट्स ऑल, डन. बस एवढं लक्षात आहे सगळे ह्युमनसाठी, राईट. जिब्रिलियन्स मोर दॅन 100पेक्षा जास्त. GA1 GA2 असे
GA 100पर्यंत ऑलमोस्ट त्यातलं मोस्ट म्हणजे सगळ्यात जास्त स्टडीड किंवा मोस्ट म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला डिस्कवर दॅट इज GA 3 आणि दिस इज द ॲसिडिक. आता ह्यातलं पहिलं काय इन्क्रीज लेंथ ऑफ द ग्रेप म्हणजे स्टाक्सची ग्रेप्सची जे स्टाक असतात त्याची लेंथ इन्क्रीज करते, परत शेप इन्क्रीज करतं आहे, शेप इम्प्रूव्ह करतं आहे आणि लेसिनेसन्स म्हणजे जेवढं ह्युमन आपल्याला त्याचा फायदा काय होईल ना ते सगळं दॅट इज द जिबरलिनचं काम आहे. माल्टिंग प्रोसेसमध्ये स्पीडअप करतं आहे, परत ऊसाचं ऑलमोस्ट एका एकरमध्ये 20 काय म्हणतात एका एकरमध्ये 20 टनापर्यंत वाढवतं आहे. परत हॅस्टन्स द पिरियड, परत त्यानंतर प्रमोट बोल्टिंग, दॅट्स मेन बीट कॅबेज अँड मेनी प्लांट्स. ओके डन. मॅच्युरिटी पिरियड, हॅस्टन्स मॅच्युरिटी पिरियड. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. पहिलं स्टार्टिंगला काय होतं ऑक्झिन काय ऑलमोस्ट सगळं प्लांटला हे करणार. ओके प्लांटला जेवढं काय होईल तेवढं सगळं प्लांटला फायदा करणार. आणि जिब्रेलिन इज फॉर ह्युमन्स. ओके बस एवढं लक्षात ठेवा. डन. थँक्यू सो मच. बाय बाय.